माझे बाबा आर्मीमध्ये हं, असल्यामुळे अ, त्या दोघांनी जेव्हा संसार सुरू केला आणि मी जन्मले, हं, दे डिसाइडेड टू लिव्ह सेपरेट इन अ वे, हं, की बाबा फिरतीवर असायचे. हं, बाबा पोस्टिंग्सला दर 2 वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि आईने आमच्यासाठी, माझ्या आणि माझ्या भावाच्या स्थैर्यासाठी, आमचं एज्युकेशन हं. डिस्टर्ब होऊ नये. अट घातली होती की ग्रॅज्युएट झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. ओके. म्हणजे मला त्यावेळेला मला 2-3 सिनेमे आले ते म्हणजे भुवन शोम सारखा हं, हं, सिनेमा आला होता. पप्पाने सांगितलं नाही. नॉट बाय चॉईस बट बिकॉज ऑफ गरज हं. मला प्रोड्युसर बनावं लागलं. ओके. फक्त यात नशिबाची गोष्ट अशी आहे की मला चांगल्या लोकांची साथ हं, मिळाली, ज्यांचं थॉट प्रोसेस वॉज हं. व्हेरी सिमिलर टू माइन, और अदर माय थॉट प्रोसेस वॉज व्हेरी सिमिलर टू दियार्स. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, मराठी इंडस्ट्रीत तिघी नावाचा नवा कोरा चित्रपट येतोय आणि या सिनेमाची टीम आहे सध्या माझ्यासोबत. खरं तर ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाहीये, त्यामुळे आपण डिरेक्टली स्टार्ट करूयात. इवन सिनेमाचे डिरेक्टर सुद्धा आहेत आपल्यासोबत, जिजीविषा काळे म्हणून. खूप खूप स्वागत. सर्वात आधी कसे आहात सगळेजण? मज्जे. आय नो खूप इंटरव्ह्यूज झालेत आणि प्रमोशन्स खूप जोरात सुरू आहेत. सो काय फिलिंग्स आहेत आणि काय सांगाल एकंदरीतच प्रमोशनचा माहोल कसा सुरू आहे? प्रोड्युसर आहे. नाही नाही, मी आता नाही. नाही, आता नाही, मी नाही, प्रोड्युसर नाही. नाही, आता 5 मिनिटं करतात हे जरा. प्रमोशन खूपच छान चाललंय. लोकांना खूप आवडलाय पिक्चर ज्यांनी ज्यांनी बघितला. हम्म. तुम्ही मी प्रेसनी पाहिलेला नाहीये. बऱ्याच सांगा. प्रेसनी बघितलेला नाही आहे. पाहिलास तू? मी उशिरा उद्या आले. करूया हा इंटरव्ह्यू आपण किंवा जेव्हा जेव्हा मी खरं म्हणजे. थिएटर मध्ये जाऊन नक्की पाहणार आहे आणि रिव्ह्यू सुद्धा नक्की करणार आहे. नाही मला वाटतं ह्याचं उत्तर किती. एक मिनिट. आमच्या सिनेमाची दिग्दर्शिका, तिचा पहिलाच चित्रपट आहे, जिजीविषा काळे. मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? नाही, सिनेमा अजून चित्रपटगृहात यायचा आहे, हम्म. त्यामुळे माझे सगळे फिलिंग्स अजून प्रोसेस झालेले नाही आहेत. पण नक्कीच लहानपणी जे स्वप्न बघितलं हम्म, होतं ते आता कुठेतरी त्याला एक जागा मिळालीये. हा, याच्याबद्दल आनंद वाटतो आणि हे सगळं खूपच मजेशीर आणि जास्त आणि मोठं आहे माझ्यासाठी. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. बरं, मी आता तुमच्यापासून स्टार्ट करेल, पण माईक तुमच्याकडे. सो तिघी, जेव्हा काय कॉन्सेप्ट होती की तिघी आपण घेऊन यावा स्क्रीनवरती वुमेन सेंट्रिक सिनेमा, काय सांगाल? तिने पाहिला नाही. हा, त्यामुळे जनरलाइज्ड. एकदम एकदम सुरुवातीला जेव्हा मला वाटलं की आता कदाचित मी रेडी आहे एक सिनेमा दिग्दर्शक करायला, तेव्हा मला काय म्हणावंसं वाटतंय. हम्म. गोष्टी खूप असतात, पण एखादी गोष्ट आपल्याला निवडते, त्यातली ही कदाचित माझी पहिली आहे. हम्म. पण एकुलती एक मुलगी आहे. हम्म. मला भावंडांबद्दल खूप अप्रूप, खूप हेवा असल्यामुळे मी पहिला सिनेमा त्यांच्यावर केला आणि मग 2 बहिणी, त्यांची आई आणि मग सोशली रेलिव्हेंट मला ज्या गोष्टींनी हम्म. थोडंसं मूव्ह केलं, आणि ज्याबद्दल मला पोटतिडकीने बोलावंसं वाटलं. एक स्त्री म्हणून माझा जो अनुभव आहे, मी आसपासच्या माझ्या मैत्रिणींना, इतर स्त्रियांना बघत आलीये, अनुभवत आलीये, त्यांच्याबद्दलची गोष्ट, मी बघितलेल्या स्त्रियांची गोष्ट कोण सांगणार? तर मला वाटलं ती मी सांगायला हवी आणि त्यातनं या गोष्टीची निर्मिती झाली. खूप छान. मी ट्रेलर पाहिलाय आणि ट्रेलर वरून जो अंदाज येतोय की 2 मुली, त्यांची आई, या तिघींची ही गोष्ट आहे. आणि मी येतेच त्याकडे. मला सर्वात आधी भारती मॅम तुमच्याकडे यायला आवडेल की पहिला प्रश्न, सिनेमाकडे तर मी येतेच, पण मराठीत तुम्ही अनेकदा, अगदी आपला जो मागचा इंटरव्ह्यू होता त्यात सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की मराठीत तुम्हाला अनेक वर्ष कोणी विचारलं नाही. जेव्हा हा सिनेमा तुमच्याकडे आला, काय फिलिंग्स होत्या आणि हा, काय तू सांगाल? होतीस त्या इंटरव्ह्यूला. येस. माझी ती कायमच खंत होती, मला मराठीत कोणी विचारत नाही म्हणून. मला खूप इच्छा होती, खूप वर्षानुवर्षी इच्छा होती की खूप चांगली कॅरेक्टर ताकदीची घेऊन कोणीतरी मला कास्ट करावं, विच वॉज फुलफिल्ड बाय जीजी अँड निखिल. वाटच बघत होते मी, पण मला एवढी मोठी कॅरेक्टर आणि एवढा कॅनव्हास त्याचा मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आणि आय डोंट नो, मी जस्टिफिकेशन देत नाही की मी केला की नाही चांगला रोल, पण मला असं खूप पटला आणि तो माझ्याकडनं थोडा प्रमाणात, माझ्या प्रमाणात जेवढा करता आला तो मी केला. सगळं श्रेय जीजीला जातं, कारण तिची खूप ठाम मतं होती प्रत्येक कॅरेक्टर बद्दल की हे असंच कॅरेक्टर मला पाहिजे, हिचं कॅरेक्टर, माझं कॅरेक्टर. त्यामुळे
त्याला खूप मदत झाली, कारण एखादी कन्फ्युज डायरेक्टर असती ना तर मग आपण चाचपडत काहीतरी करतो, पण तसं तिचं नव्हतं. तिला ठाम माहिती होतं की तिला ही आई अशीच हवी, हा सीन असाच व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याची मदत मला जास्त आली आणि मला खूप आनंद झाला की मी कॅरेक्टर केली. अनेकदा तुम्ही हे सुद्धा सांगितलंय की तुम्हाला कॉमेडी कॅरेक्टर जास्त ऑफर झालेली यापूर्वी आणि हा एक सिरियस रोल आहे. सो मला डिरेक्टरला सुद्धा विचारायला आवडेल की भारती मॅमच का? सिनेमा बघितल्यानंतर कदाचित हा प्रश्न तुला पडणार नाही की भारतीताई का म्हणून. कारण सिनेमात त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे हेमलता. तुम्ही जर का तिकडनं हेमलता काढलं आणि भारतीय चरेकर लिहिलं तर ह्याच Okay. आहेत. ज्या प्रकारची ती खमकी बाई आहे, तरी पण ती जेवढ्या काइंडली प्रत्येक सेन्सिटिव्ह इश्यू हँडल करते, ती जसं तिने तिच्या पोरींना वाढवलं आहे आणि ज्या बाजात ते सगळं होणं अपेक्षित आहे, त्यासाठी मला कधी प्रश्नच नव्हता. मला ऍक्च्युली आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी त्यांना विचारलं आणि त्यांना ते आवडलं. कारण जसं तू म्हणालीस तसं बऱ्याचदा त्यांनी विनोदी भूमिका केल्या असल्यामुळे आय वॉजंट शुअर की त्या हो म्हणतील का नाही. असं मला वाटतं की ज्या लोकांना विनोद जमतो, ज्यांना कॉमेडी जमते, त्यांना दुपटीने असे कॅरेक्टर्स चांगले निभवता येतात. सो त्या इंट्युशननी मी त्यांच्याकडे गेले होते. तसं म्हटलं तर कॉमेडी अवघड असते करायला. त्यामुळे टू बी व्हेरी फ्रँक, नुसतंच रडणं असं नाही, पण सेन्सिटिव्ह कॅरेक्टर करणं आणि लोकांच्या डोळ्यात पाणी आणणं हा फार मोठा इश्यू नसतो, पण लोकांना हसवणं हा फार मोठा इश्यू असतो. त्यामुळे मे बी त्याच्यामुळे मला, आणि मी थिएटरमध्ये खूप काम केल्यामुळे, मी आयुष्यात कधी ग्लिसरीन न वापरल्यामुळे मला ते इमोशन जमतात. आणि जसे हिनी खूप विश्वास ठेवला आणि तो पार पाडला मी असं म्हणते. सो नेहा तुझ्याकडे येईल की तू सुद्धा अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमा करतेस. आय थिंक 5-6 इयर्स नंतर तुझा पुन्हा एकदा मराठी सिनेमा येतोय. शिवाय तू आता प्रोड्युसर म्हणून सुद्धा आमच्या समोर येतेस. काय आहे हा ड्रास्टिक चेंज? प्रोड्युसर म्हणून सुद्धा आलीयस आणि अनेक वर्षानंतर सिनेमात येतेस, काय सांगशील? प्रोड्युसर म्हणून ऍक्च्युली हा दुसरा सिनेमा आहे माझा. पहिला जून होता जो 21 मध्ये आला होता. आणि प्रोड्युसर होण्यामागचं कारणच हे होतं की एका पठडीच्या टाईपच्या कॅरेक्टर्स मध्येच ग्लॅम असो किंवा कॉमेडी असो, कारण हिंदीमध्ये मी कॉमेडी खूप केलंय, त्याच्या पलीकडे विचार होत नव्हता. आणि मला नेहमी खंत वाटत होती या गोष्टींची की कोणत्याही फिल्म मेकरच्या ध्यानीमनी मी का नाहीये जेव्हा एक चांगला चित्रपट लिहिला जातो तेव्हा. आणि त्याला म्हणजे इट वॉज अ प्रॉब्लेम. आणि त्याच्यावरचं सोल्युशन हेच होतं की मी एका टाईपच काम करत असल्यामुळे मी नाही ब्लेम करू शकत कोणाला. तर मला त्या गोष्टीची, माझ्या प्रिव्हियस चॉईसेसची ओनरशिप घेणं मला गरजेचं होतं आणि माझं नॅरेटिव्ह मलाच बदलणं गरजेचं होतं. आता त्यात नशिबाची साथ अशी होती की या गोष्टीला रिअलाइज करून त्याचं सोल्युशन द्यायला निखिल, सुरुद, जीजी, माझा नवरा, हे सगळे कुठेतरी आले एकत्र आणि त्यांनी मला तो प्लॅटफॉर्म दिला. तर नॉट बाय चॉईस बट बिकॉज ऑफ गरज मला प्रोड्युसर बनावं लागलं. फक्त यात नशिबाची गोष्ट अशी आहे की मला चांगल्या लोकांची साथ मिळाली, ज्यांचं थॉट प्रोसेस वॉज व्हेरी सिमिलर टू माइन, और अदर माय थॉट प्रोसेस वॉज व्हेरी सिमिलर टू दॅर्स. आणि असं ते घडत गेलं. अँड आय एम व्हेरी हॅपी, प्रिव्हिलेज्डच आहे मी, कारण आज तुम्हाला स्वतःला एका पद्धतीने प्रेझेंट करायचंय म्हणून तुम्हाला अशी संधी क्रिएट करता यावी, हे खूप मोठं प्रिव्हिलेज आहे. आणि मला माझ्याकडे आहे, अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल अबाउट इट. आय अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ इट आणि आय जस्ट वॉन्ट टू डू द बेस्ट ऑफ व्हॉट प्लॅटफॉर्म आय एम रिसिव्हिंग. आय थिंक तुझे जे मराठी फॅन्स होते ते सुद्धा तुला खूप मिस करत होते. इव्हन मी सुद्धा तुझ्या इन्स्टा पोस्ट पाहायची तेव्हा विचार करायची, अरे नेहा मराठीत का नाही करत, आता हिंदीत तिच्या सिरियल सुरू आहेत. सो त्यांच्यासाठी सुद्धा ही नक्कीच पर्वणी आहे. ऍब्सोल्युटली. सोनल तुझ्याकडे येईल. तुझ्याकडे सिनेमा कधी आला आणि या सगळ्यांची गट्टी मी ऐकते बराच वेळ, तुझी भरपूर छान गट्टी जमलीये, काय सांगशील? माझ्याकडे सिनेमा हा रावसाहेबमुळे आला. रावसाहेब नावाचा चित्रपट जो निखिल महाजननी दिग्दर्शित केला होता, त्याचं इफीला स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्ही दोघी एकत्र, ती म्हणाली मला एक फिल्म ऐकवायची तुला जी मी डिरेक्ट करते. आणि हिची ओळख माझी ऑफकोर्स रावसाहेबच्या सेटवर झाली, कारण त्या सिनेमाला ती असिस्टही करत होती,
तिने को राईट केलेला आहे, म्हणजे प्राजक्त देशमुख, निखिल आणि अम, श्रीपाद, ऑफकोर्स श्रीपाद आणि जिजीविषा असे 4 लेखक त्या सिनेमाला लाभले. आणि जिजीविषा ही साधारण 10-12 वर्षांपासून निखिल बरोबर काम करतेय, त्याच्या त्याला असिस्ट करत होती, त्यामुळे कुठेतरी त्यांचं तिथून आलेलं संस्कार आलेच आहेत. अंडरस्टँडिंग, म्हणणं, सेन्सिबिलिटीज खूप सारख्या आहेत. सो रावसाहेबला झालेली भेट आणि रावसाहेबच्या पात्रामध्ये सापडलेली तिला जी सारिका आहे, त्याच्यामुळे मी तिघीचा भाग झाले. आणि मला तिने जेव्हा ती गोष्ट ऐकवली, मला प्रचंड फॅसिनेटिंग वाटलं हे, की एकतर हे असं तुम्हाला काहीतरी म्हणायचंय, अशा पद्धतीने म्हणायचंय, आणि ही सगळी लोक म्हणणार आहेत. तर अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे हा, कारण आपण खूप खरं तर मराठी सिनेमांमध्ये आपण अनेक सेन्सिटिव्ह मुद्दे आणतो, अनेक अवघड विषयांवरती बोलतो, पण स्त्रियांशी निगडीत बरेच असे विषय आहे जे आपण ठळकपणे, बिनधास्तपणे तरीही नाही बोलू शकत आहोत, कट्ट्यावर देखील नाही बोलू शकत आहोत, घरात देखील आपल्याला कुजबुजायला लागतं किंवा नाही या गोष्टीबद्दल बोलू शकत. आणि अशा वेळेला जेव्हा काही लोक जे खरं तर कुठल्याही विषयावरती सिनेमा करू शकतात, पण असा एखादा विषय निवडतात जे खरंच अनेक दृष्ट्यांनी अवघड होतं लोकांपर्यंत पोहोचवायला. आय थिंक इट टेक्स अ लॉट ऑफ गट्स टू मेक दिस काइंड ऑफ अ फिल्म. आणि हा जो ब्रेव अटेम्प्ट ह्या सगळ्यांनी मिळून केला आहे, त्याचा मला भाग होणं अत्यंत गरजेचं वाटतं. कारण आय रिमेंबर पहिल्या स्क्रीनिंग नंतर मला इंडस्ट्रीमधल्याच एका व्यक्तीने येऊन सांगितलं होतं की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट मेनस्ट्रीम सिनेमामधली काही मंडळी एकत्र येऊन या सिनेमाचा भाग होत आहेत. कारण जेव्हा ते मेनस्ट्रीम मधली लोक करतात तेव्हा आणखी जास्त लोक पाहतात. सी पॅरलल सिनेमा जेव्हा होतो किंवा फेस्टिवल ड्रिव्हन सिनेमा जेव्हा होतो, त्याला एक विशिष्ट ऑडियन्स आहेच आहे, पण त्याचं रूपांतरण मेनस्ट्रीम मध्ये करणं आणि जास्तीत जास्त लोकांनी ते बघणं जेव्हा अपेक्षा असते, तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी त्याचा भाग होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच चर्चा होते. आणि मला असं वाटतं चर्चा व्हायलाच हवी, ऍटलीस्ट घराघरांमध्ये तरी ती चर्चा व्हायला हवी आहे. अनेक असे विषय आहेत जे स्त्रियांचे पुढे यायला पाहिजेत, त्याच्यावरती बोललोच नाही तर सोल्युशन निघणार नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण ते विषय बाजूला ठेवतो आणि नाही बोलत, त्याच्याशी अवॉइड करतो किंवा भीती वाटते किंवा अड्रेसच करत नाही, अँड इट बिकम्स अ बिगर प्रॉब्लेम इन द सोसायटी. सो इट्स टाइम नाव दॅट वी डिस्कस these टॉपिक्स थ्रू एंटरटेनमेंट, थ्रू ऑफकोर्स सेन्सिटिव्हिटी हे सगळं आलंच, पण चला याविषयी बोलू. म्हणून हा तिघी सिनेमा मला अत्यंत महत्वाचा वाटतो. आणि जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मला जेन्युअनली असं वाटलं की मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय, वेगळ्या पद्धतीने स्वतःला अभिनेत्री म्हणून चाचपडायला मिळेल, आणि गमतीशीर अनुभव होता. ट्रेलर मध्ये एक वाक्य आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण मुलीच्या आयुष्यात बापाचं स्थान खूप महत्वाचं असतं. सो काय सांगाल त्याच्याविषयी? आणि तुम्ही तिघी आहात आणि त्याच्यामुळे बापाचा सुद्धा तिथे उल्लेख आहे, काय सांगाल त्याविषयी? वाक्य असं आहे की मुलीच्या आयुष्यात बापाचं खूप महत्व असतं, पण मला माहित नव्हतं या दोघींसाठी मला हा समुद्र एकटीने ओलांडायचा आहे. ओके. ह्या लाईन मध्ये या सिनेमाचा गाभा आहे. ह्या तिघीच का आहेत ह्याच्याबद्दलचा हा सिनेमा आहे. मूल वाढवताना आपण बऱ्याचदा म्हणतो की दोन्ही पेरेंट्स असतील तर ते बरोबर वाढतं. दोन्ही बाजूंची जेव्हा सम होते तेव्हा बाबा त्याला एक पूर्ण आयुष्य लाभतं. पण अनेक लोकांच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे कदाचित एकच पालक त्यांच्या आयुष्यात असतो, आणि मग तो दुसरा पालक नसण्याने जे आयुष्य बदलतं, मग ते आता निर्णायक होतं का बाबा त्यांच्या हाताबाहेरचं होतं, हे आपल्या कधी कंट्रोलमध्ये नसतं. ह्या सिनेमात या सिंगल मदरची गोष्ट का आहे ह्यासाठी ती लाईन आहे. आणि एकट्या आईने वाढवलेल्या 2 मुली ह्यांच्याकडे बघण्याची समाजाची जी लेन्स आहे ती फार वेगळी आहे. त्यांना एक वेगळं आयुष्य जगायला लागतं. त्यांना स्वतःकडे सतत दुसरी व्यक्ती आपल्याकडे कसं बघेल याचा ना घरातनं बाहेर पडताना नेहमी विचार करावा लागतो. ह्याचं थोडंसं नरेटिव्ह बदललं पाहिजे. आपण स्वतःला छोटं करण्याची काही गरज नाही. या सगळ्या गोष्टींबद्दल ही आई एक स्टँड घेते. आय थिंक दॅट्स अबाउट इट.
आणखी जास्त नाही बोलू शकत हा. आहे. त्यासाठीच हा सिनेमा पाहिला. हम्म. भारती मॅम तुमच्याकडे येईल, तुम्ही सुद्धा सिंगल मध्ये राहात, सो तुम्हाला ही भूमिका किती रिलेट झाली खऱ्या आयुष्यात? झाली. फार मी त्यातनं काही घेतलं नाही, पण सिंगल वुमन म्हणून जे काय स्ट्रगल करायला लागतात ते आम्ही स्ट्रगल याच्यात फार दाखवलेलं नाही, कारण माझ्या वयाचा जो टप्पा ह्याच्यात दाखवलाय तो बराच आत पुढचा आहे. मी सिंगल वुमन 34व्या वर्षी झाली, त्यामुळे तो माझा जर्नी वेगळी होती. आता माझा मुलगा ऑलरेडी खूप सेटल आहे, लग्न सगळं झालंय, त्यामुळे ते तेवढंच रिलेट झालं की मी सिंगल वुमन म्हणून होते. पण अदरवाईज त्याच्याच आणि या कॅरेक्टरचा अजिबात संबंध नाही, अजिबातच संबंध नाही. सो आता आई वडील आणि दोघांचा इथे उल्लेख होतो. सो आपले प्रत्येकाच्या आई वडिलांसोबत प्रत्येकाचं नातं हे आहेच आहे आणि ते काही आपण प्रत्येक गोष्ट इथे उलगडून सांगू शकत नाही. पण अशी मुवमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडलेली असते, जेव्हा आपले आई वडील आपल्यासाठी खूप स्ट्रॉंग झालेले असतात आणि ती मुवमेंट आपल्यासोबत लाईफ लॉंग लक्षात राहते. सो मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल एखादी मुवमेंट जी लक्षात आहे. मुवमेंट नाही लक्षात राहणार, पण आम्हाला खूप इंडिपेंडेंट केलं त्यांनी, आई वडिलांनी. हे फार महत्वाचं होतं, कारण जसं म्हटलं की इथे आपण पुढे बघत नाही की आपण काय झालं, आपल्या आयुष्यात काय येणार आहे हे काही वाढून ठेवलेलं नसतं, माहिती नसतं आपल्याला. पण ती वेळ आल्यानंतर मी कशी वागले ते त्यांच्या बिकॉज त्यांनी मला इंडिपेंडेंट केलं आणि खूप स्ट्रॉंग बनवलं, त्याच्यामुळे मी ते स्टँड घेऊ शकले. त्याच्यामुळे त्या निर्णय त्या वेळी ते निर्णय घेऊ शकले जे रॉंग नाही झाले, जे व्यवस्थित झाले, कारण संस्कार होते आई वडिलांचे. त्यामुळे मला वाटतं कोणाच्याही आयुष्यामध्ये फार, मी जेव्हा जेव्हा कधी कोणाला सल्ला द्यायला जाते तेव्हा तेच सांगते की मुलगी असो मुलगी असली तरी तिला इंडिपेंडेंट काहीतरी स्वतःचं अस्तित्व असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला लोकांवर अवलंबून राहणं, नवऱ्यावर, भावावर, वडिलांवर नाही. शी हॅज टू डू समथिंग. अगदी तुम्ही एवढासा वाटा उचला, पण काहीतरी स्वतःचं अस्तित्व आपलं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. हा जो माझ्या आई वडिलांनी जो मुलाचा सल्ला दिला ना, आणि आम्ही चौघी बहिणीमध्ये तो दिला की बाबा नाही, काही येऊ शकतं. एक तर पहिली आम्हाला अट घातली होती की ग्रॅज्युएट झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. ओके. म्हणजे मला त्यावेळेला माझ्या इतके मला 2-3 सिनेमे आले होते, म्हणजे भुवन शोम सारखा सिनेमा आला होता. पप्पाने सांगितलं नाही, लग्न कर, ग्रॅज्युएट हो, मग तू कर पाहिजे. पण तोपर्यंत बरं, वडिलांची पण बॅकग्राऊंड पिक्चरची होती. प्रभात मध्ये होते माझे वडील, लिरिक रायटर म्हणून. म्हणजे असं नाही की आमच्या घरात ते नव्हतं, पण नाही, ग्रॅज्युएट व्हायचं. माझ्या आईला माझ्या आजीने सांगितलं तर ग्रॅज्युएट व्हायचं, ओके, म्हणजे त्या त्याच्याशिवाय. आईने BA केलं होतं त्यावेळेला. सो या गोष्टी खूप मनावर ठसलेल्या होत्या की आपल्याला इंडिपेंडंट बनायचंय, आणि दॅट वॉज अ बिग थिंग बाय फादर अँड मदर गेव मी. सोनाली, नेहा. अं, मी माझा प्रवास कलाकार म्हणून खूप लहानपणी सुरुवात झाली त्याला. आणि एकतर एका अशा इंडस्ट्रीमध्ये आपल्या पोरीला संधी देणं, ज्या इंडस्ट्रीशी आपलं काहीच देणं घेणं नाहीये, त्या इंडस्ट्रीकडे आज पालकांचं बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे, पण 30 एक वर्षांपूर्वी फार वेगळा होता. आज जितका पॉझिटिव्ह आहे तेव्हा तितकाच नेगेटिव्ह होता की वहां पे जाके बच्चे बिघड जाते हैं, यु नो, वाईट संगत असते, वाईट लोक असतात. अशा एका इंडस्ट्रीची इमेज असताना माझ्या आई वडिलांनी ते धाडस दाखवलं, पहिली गोष्ट म्हणजे. तर त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे चल धाडस केलं तर केलं, सॅक्रिफायसेस खूप आले त्या डिसिजन बरोबर. कारण माझ्या वडिलांनी सांगितलं की मुलगी कधीही एकटी जाणार नाही, ज्याचा अर्थ हा आहे की आई बायको म्हणून घरी कधीच नसणार. कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये वर्किंग आवर्स नसतात, तुम्ही 12-12, 13-13, 15-15 तास काम करताय. तर आणि हे ना, मला जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मला एवढं नाही रिअलाइज झालं, पण आज जेव्हा मी माझ्या नवऱ्याकडे बघते ना, माझ्या नवऱ्याला नाही आवडत तो घरी आल्यावर त्याला मी घरी हवी असते. तर हा निर्णय माझ्या बाबांनी तेव्हा माझ्याकरता घेणं इज व्हेरी सॅक्रिफिशियल. दिस इज द बेस्ट दॅट ही कुड डू फॉर मी. म्हणजे त्यांना माहिती की त्यांना हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं माझ्या बरोबर 24 तास राहणं, कारण ही वॉज अ बिझनेसमॅन, त्यांना त्यांचे काम होते, त्यांना घर संसार सांभाळायचंच होतं. बट दिस इज द बेस्ट वे ही कुड सपोर्ट मी. आणि माझ्या आईने माझ्याकरता हा निर्णय घेतला, आणि जेव्हा तिला कळलं की ह्याच्यामध्ये मी पुढे जातीये, तेव्हा तिने मला आधी हेच सांगितलं की तू कलाकार आहेस वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे, पण हे डोक्यात जाऊ द्यायचं नाही आणि यातनं तू इंडिपेंडेंट व्हायचंस.
माझ्या आईने नेहमी मला ग्राउंडेड ठेवलं. माझ्या आईने नेहमी मला फायनान्शियली, इमोशनली तू इंडिपेंडंट असली पाहिजे हे पदोपदी क्षणोक्षणी लहानपणापासून ती इतकं माझ्या डोक्यात ते घालायला लागली. माझ्या आईने मला वाटतं कधीच कोणतेच ट्रॅडिशनल निर्णय माझ्यावरती सोपले नाही. मला नाही विचारलं की तू लग्न कधी करणार, तुला जेव्हा करायचं तेव्हा कर, तुला करिअर जे करायचं ते कर. तर मला वाटतं माझ्या आई वडिलांच्या या ऍटिट्यूडमुळे आज मी घडलीये. आणि त्या काळात हे ऍटिट्यूड असणं किती प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे. अँड आय एम एक्स्ट्रीमली लकी टू हॅव सच पेरेंट्स, सच सपोर्टिव्ह पेरेंट्स. तर आज त्यांच्यामुळेच मी घडली. आणि असे आई वडील सगळ्यांना लाभो यार. म्हणजे मला खरं तर मोठी झाल्यानंतर मला कळलं की मी किती एका प्रोग्रेसिव्ह घरामध्ये कारण जे लोकांना हे माझं नॉर्मल मागावं होतं, लागतं हे सगळं. हे माझं नॉर्मल होतं. मला उशिरा का घरी आली, माँ थी ना साथ में, काम ही कर रहे थे ना. हे इतकं इझिली अंडरस्टँडिंग मला मिळालं की नंतर मला कळलं की बापरे, लोकांकडे तर इंडस्ट्रीमध्ये जा किंवा युजल पेक्षा काहीतरी अनयुजल रस्ता एक मुलगी घेतीये इथपासूनच लढा सुरू आहे. तर मी खूप प्रिव्हिलेज पण होती त्या बाबतीत. या निर्णयाने अनेक गोष्ट काढली सुद्धा माझ्याकडनं, म्हणजे घेतली सुद्धा माझ्याकडनं. माझं बालपण वेगळं होतं त्याच्यामुळे. बट व्हॉट आय गॉट वॉज सो मच मोर. सो ऑल थँक्स टू माय पेरेंट्स. खूप छान. सोनाली, काय सांगशील, तुझ्या आई वडिलांनी असा कोणता धाडसी निर्णय किंवा कधी पाहिलंस तू त्यांना same कायम प्रश्न आहे? पदोपदी आय थिंक माझे बाबा आर्मीमध्ये असल्यामुळे त्या दोघांनी जेव्हा संसार सुरू केला आणि मी जन्मले, दे डिसाइडेड टू लिव्ह सेपरेट इन अ वे की बाबा फिरतीवर असायचे. बाबा पोस्टिंग्सला दर 2 वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि आईने आमच्यासाठी, माझ्या आणि माझ्या भावाच्या स्थैर्यासाठी, आमचं एज्युकेशन डिस्टर्ब होऊ नये, आमची लाईफस्टाईल डिसरप्ट होऊ नये, सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जाऊ नये, सतत 2 वर्षांनी आता नव्याने आयुष्य सुरू करा, नव्याने घर, नव्याने मैत्रिणी, नव्याने सगळं अडॅप्टेशन लागू नये, म्हणून त्यांनी त्यावेळेला घेतलेला जो निर्णय होता की तुम्ही जा फिरतीवर, मी इथे मुलं आणि संसार सांभाळेन आणि कामही करेन. हे हा अत्यंत अवघड निर्णय आहे. आणि त्यात त्यांनी एकमेकांचा सहवास इतकी वर्ष सॅक्रिफाईस केला आहे, एकमेकांबरोबरचा संसार इतकी वर्ष सॅक्रिफाईस केला आहे. आणि यात दोघांचं धाडस आहे, हे दोघांनाही तितकंच क्रेडिट आहे. डेफिनेटली माझ्या आईला तेव्हा वडील आणि आई दोन्ही भूमिका निभावाव्या लागल्या, पण बाबांनाही किती सॅक्रिफायसेस करावे लागले. त्यांनी आमचं बालपण जवळून फार पाहिलं नाही. कुठल्याही सणासुदीला ते एकटे असायचे. सो आय थिंक जितकं आईला कौतुक, जितकं तिचं मी करू शकते, तितकंच बाबांनी जे गमावलं आहे त्याच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे आणि हे तेच करू जाणे. जिविषा, तुमच्यासाठी सुद्धा सेम प्रश्न आहे. ऍक्च्युली थोड्याफार फरकाने माझं सेमच आहे. माझा बाबा कायम फिरतीवर असायचा, त्यामुळे अनेक वेळा असं झालंय की 4-4 महिन्याने बाबा येईल. आता तेव्हा काळी तर आमच्याकडे सेलफोन पण नव्हते आणि घरची परिस्थिती अशी नव्हती की नाही का लँडलाईनचं बिल किती पण येतंय वगैरे. आई माझी खूप यंग मदर होती, म्हणजे 22-24व्या वर्षी मी झालेले होते तिला ऑलरेडी. सो मी माझं अख्खं आयुष्य आईच्या अवतीभोवतीच घालवलं आहे. आणि सॅक्रिफाईस ह्याचं ना ग्लोरिफिकेशन माझ्या आई वडिलांनी कधी करू दिलं नाही. आम्ही तुला जन्माला घातलं हा आमचा निर्णय होता आणि आमच्याकडनं होईल ते सगळं आम्ही करू आणि तुला एवढं इंडिपेंडंट करू की तुला कुठल्याही जगात कोणीही नसू दे, तुला आई बाबा आहेत, तू परत येऊ शकतेस. नाही म्हणायला शिक. त्यांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही त्या सगळ्या त्यांच्या पद्धतीने त्यांना ज्या माझ्यासाठी क्रिएट करता आल्या त्या त्यांनी केल्या. माझं कुठलंही स्वप्न किंवा कुठलाही मोठा निर्णय हा मी पूर्ण करावं, माझं स्वप्न किंवा माझा निर्णय मी घ्यावा याची ताकद त्यांनी मला दिली. चुकलीस तर ठीक आहे, परत उभी राहा, नव्याने कर, पण घाबरून आयुष्य एक्सप्लोरच केलं नाही, हे नाही केलं कधी. वाचनाची आवड निर्माण केली, सगळं ते काय म्हणशील ते देव केलंय त्यांनी आणि त्यांच्या बळावर. माझ्या वडिलांनी फ्रॉम ग्राउंड त्यांचं आयुष्य उभं केलंय. त्यामुळे माहित नाही मला की काळजावर काय केवढा मोठा दगड ठेवून हा माणूस फिरतीवर असायचा आणि त्याच्या छोट्याशा मुलीला आणि बायकोला पुण्यात सोडून होता. तो खूप केलं सॅक्रिफाईसला. फक्त मला ना ते ग्लोरिफाय नाही करायचंय. पिढीचंच ते कौतुक आहे की even आपल्या सगळ्यांच्या आईकडे आम्ही मोठा त्याग केला वगैरे हे त्यांच्या तोंडून आजवर कधी ऐकलेलं नाही.
हे आता आपल्याला जाणीव होते की त्यांनी काय त्याग केला असेल, पण ते आजही म्हणतात हो पण मग त्यात काय वेगळं, आपल्या मुलांसाठी आपण नाही करायचं का? नाही, आता असा डिफरन्स पण झाला ना, हल्लीची पिढीमध्ये अंतर नाही. हल्लीच्या पिढीमध्ये म्हणजे आताची एकदम मधली पिढी नाहीच आहे असं समज, आणि आताची पिढी आताच्याच पिढीला म्हणते की आम्ही काय काय केलं तुमच्या आणि तुम्ही करत नाही. म्हणजे अक्षरशः 5-10 वर्षाच्या अंतराने पिढ्या बदलत आहेत, 5 वर्षाच्या अंतराने पिढी बदलते, प्रत्येकाचे विचार बदलत आहेत. त्यामुळे आता त्याला काय अर्थच नाही राहिले. म्हणजे आता पूर्वीची पिढी मिळणार नाही, हे सत्य आहे, कटू सत्य आहे. असे आई वडील आता पुन्हा होणार. आता लोकांना आई वडीलच व्हायचं नाहीये, त्यांना मुलंच जन्माला घालायची नाहीयेत. सो मी पुन्हा एकदा सिनेमाकडे येते. सिनेमात इतकी कमाल टीम आहे. सो डिरेक्टर मी तुम्हालाच विचारेल की यांना बांधून ठेवणं सेटवर किती कठीण गेलं, सोपं गेलं, काय सांगाल? बांधून ठेवणं कुठल्या अर्थाने? कारण सगळेजण अगदीच अवली आहेत. मी आता सुद्धा पाहते की त्यांची नाही पण धमाल नाही, मस्ती एक सुरू एक आहे. क्रेडिट आहे त्यांचं. कितीही मस्ती चालू असू दे, काहीही चालू असू दे, एकदा शॉट रेडी झाला की सगळे आणि चिडी चूप चांगल्या मुली होत्या. एकदम 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 म्हणजे सेटवर कॉल यांनीच कदाचित दिले असतील कधी कधी, पण नाही, पूर्ण टीमला ऍक्च्युली यांनी बांधून ठेवलं. माझे जे एडीज आहेत खूप यंग पोर आहेत, हम्म. त्यांना सुद्धा तेवढाच आपल्यात घेऊन, त्यांना 4 गोष्टी शिकवून खूप खूप केलं यांनी. मला नाही गेलं अवघड, मजा आली मला. आणि खूप छान बॉन्डिंग झालंय. म्हणजे मी बराच वेळ पाहतीये की त्यांचं एकमेकांसोबत खूप छान जुळलंय. सो हे सगळं कधीपासून सुरू झालं, एकमेकांसोबत जलप कधी झालात? पहिल्या दिवसापासून, अगदी पहिल्या दिवसापासून. कारण आम्हाला ती टीम पण तशीच मिळाली, सगळी टीमच तशी आहे. म्हणजे एक तर मला माझ्यासाठी सगळी पोरं आहेत ही, कारण सगळा जवळजवळ ग्रुप असाच 45च्या आतला वगैरे, 50च्या आतला वगैरे आहे ग्रुप. त्यामुळे मला तर फारच मजा आली, कारण मी त्यांच्यामुळे यंग झाले असं मला वाटतं. मी तेव्हा पण म्हटलं होतं की त्यांची एनर्जी मला मिळाली, माझी एनर्जी त्यांनी घेतली. इट वॉज अ व्हेरी जेलिंग वॉज टू इझी फॉर मी. आणि मला असं वाटतं की खेळीमेळीचं वातावरण असलं ना की मग ते हेवे दावे किंवा इगोज ह्याला काही जागा नसते. मग तुझं काम कसं झालं म्हणून मी हिला एखादा शॉट चांगला झाला तर मी सरळ सांगायची, मला काय सुरेख शॉट दिलेस. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टाइम. नाही तर असा सिनेमा झाला नसता. तू बघितला नाहीस म्हणून मी पाहणार आहे, मी नक्की पाहणार आहे. एक छोटासा रॅपिड फायर आहे सगळ्यांसाठी. आणि हा, स्टार्ट करा. सर्वात जास्त फंबल कोणी मारला? फंबल नाही, कोणीच नाही. मीच असेल कदाचित. ऍक्शन म्हणताना पण फंबलायची. ओके. ऑन द स्पॉट डायलॉग चेंज करून ऍडिशन घेणारा कोण आहे? शक्यच नाही. मुभाच नव्हती. शब्द पण इकडचा तिकडचा नाही. प्राजक्तला आम्ही काय आम्ही काय बोलणार. ओके. असं होतं, मी बऱ्याचदा ऐकलं होतं की ऍडिशन्स घेतले ते जातात. कॉमेडीमध्ये होतं. ओके. किंवा जिथे स्क्रिप्ट नसतं तिथे ही गरज पडते. आमचं स्क्रिप्ट अतिशय उत्तम आणि बांधलं गेलं होतं. ओके. कोणाला सर्वात जास्त उशीर व्हायचा सेटवर यायला? कोणालाच नाही. खरंच नाही. सगळं एकदम. कधी यायचं नाही. आणि माझा शॉट नसला तरी मी तिथे सेटवर बसलेली असायची, हिसा नसला तरी बसलेली असायची. आम्ही जस्ट मग माझा शॉट नाही, मी जरा जाऊन येते, असं कधी नाही, असं कधी झालं नाही. ओके. चालू शॉट मध्ये कोणाला लूप लागलाय का हसण्याचा? कधीच नाही झालं. असे प्रसंगच नाहीये. आणि scenes ओके. तसे नाहीये. मी सिनेमा पाहिला नसल्यामुळे मला हे प्रश्न त्याच्यामुळे पडतायत. तुझं चुकलंय. ओके. मेकअपला कोणाला जास्त वेळ लागायचा? मेकअपच नाही. मेकअप या सिनेमात अगं तू पिक्चर बघ ग. हो, ते दिसते ट्रेलर मध्ये सुद्धा की अगदीच नाही नाहीच आहे. मेकअप लुक आहे. नो मेकअप लुक नाही, मेकअपच नाहीये. ओके. आमच्या सिनेमात मेकअपच नाही. मेकअप डिपार्टमेंट नाहीये. पुढे ओके. नाही म्हणजे मेकअप नाही का पण मेकअप डिपार्टमेंट आहे, घाम पुसायला, जीजी विषयाचा Okay. मेकअप करायला सेटवर वगैरे. आम्ही कोणीच मेकअप नाही केला. कोणाचा डब्बा फस्त करायचा सेटवर? घरचा नव्हतंच, कारण माझं घर नाही आमचं तिथे, सगळंच हिचं घर आहे. नाही, आमचं घर बाहेर मागवायचं. अप्रतिम जेवण यायचं सेटवर, थँक्स टू आमचे EP संजय दावरा. Without mic तुझा आवाज नाही पोहोचणार आहे. अप्रतिम जेवण यायचं सेटवर, त्यामुळे ते आम्ही फस्त करायचो, कारण संजय दावरा यांनी आमची खूप चांगली काळजी खूप घेतली pamper आहे. केलंय आम्हाला खूप खरंच. खूप. ओके. डायलॉग्स कोण विसरायचं? कोणीच रिटेक्स कोणीच नाही. रिटेक्स मी केले असेल, पण डायलॉग्स विसरणं हा नाहीये. ओके. शेवटचा, एकमेकांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत माहितीये का?
आम्ही सुपरफिशियल माणसं नाही आहोत, त्यामुळे आम्ही सोशल मीडिया वगैरे या नाही, आम्ही एकमेकींचे फॉलोअर्स आहोत आणि आम्ही भारतीताईला सोशल मीडिया लिटरेट बनवतो, हे मात्र नक्की आहे. इंस्टाग्राम वगैरे मला काही माहित नाही. मला मला काही शिकवतोय येतच पोस्ट नाही. कसं करायचं, काय पण प्रत्येक पोस्टला मला तिला फोन करून विचारावं लागतं, आता काय करू मी? मग ती म्हणजे ऍक्सेप्ट आहे ना, त्याला ऍक्सेप्ट बस एवढं. सो खूप छान, खूप धमाल उत्तरं तुम्ही दिलीत आणि 6 तारखेला सिनेमा येतोय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. थँक्यू थँक्यू सो मच.